नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संघर्ष करिअर अकॅडमी थेरगाव पुणे मध्ये सर्वांचं आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण भीमा नदी ही खूप विस्तृत प्रमाणे बघणार आहोत, ज्यामध्ये फक्त परीक्षाभिमुख माहिती दिलेली आहे। अशी जर आपण भीमा नदी जर अभ्यास करायची म्हणलं तर एक अर्धा पाऊण तास लागतो, पण आपण परीक्षाभिमुख माहिती घेणार आहोत। तर चला आपण सर्वप्रथम भीमा नदीच्या काही फॅक्ट्स बघूया। चला, सर्वप्रथम भीमा नदी। भीमा नदीला काय, भीमा नदी ही कृष्णाची उपनदी आहे। सर्वप्रथम लक्षात ठेवा, भीमा ही कृष्णाची उपनदी आहे। तर मग कृष्णाची उपनदी असल्यामुळे तिचा उगम महाराष्ट्रातील भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे। भीमाशंकर मध्ये कुठे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। त्यानंतर भीमाशंकर जवळ महाराष्ट्राचं एक अभयारण्य पण आहे, ते आपण पुढे बघूच। पण दुसरी गोष्ट, भीमा नदीची लांबीचा विचार केला तर दोन ठिकाणून वाहते, महाराष्ट्रातून पण वाहते आणि कर्नाटक मधून पण वाहते। त्यामुळे भीमा नदीची लांबी भारतात जास्त विस्तृत प्रमाणे आहे आणि महाराष्ट्रात फक्त 451 किलोमीटर आहे। हे आपल्याला प्रामुख्याने लक्षात असलं पाहिजे, कारण आपण महाराष्ट्राच्या परीक्षेचा अभ्यास करतो, त्याची लांबी आपल्याला माहिती पाहिजे, 451 किलोमीटर। दुसरा मी एक इथं पॉइंट दिलाय, राजकीय क्षेत्र। राजकीय क्षेत्र म्हणजे ही नदी दोन मुख्य जिल्ह्यातून वाहते, पहिला आहे पुणे जिल्हा आणि दुसरा आहे सोलापूर। काही ठिकाणी पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा सुद्धा निश्चित करते ही भीमा नदी। त्यानुसार भीमा नदीच्या काही आपण उपनद्या बघणार आहोत, ज्या की परीक्षेस खूप वेळेस विचारल्या आहेत किंवा विचारल्या जातील। प्रामुख्याने डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने। डाव्या बाजूने फक्त आपल्याला ह्या चार माहिती असाव्या, एक आहे घोड, दुसरी आहे सीना, तिसरी आहे वेळ आणि चौथी आहे कुकडी। तर उजव्या बाजूने आहेत भीमा, इंद्रायणी, मुळामुठा, नीरा आणि मान। आपण या चॅप्टरच्या शेवटी भीमा नदीचा एक मॅप काढणार आहोत, त्या मॅप मध्ये मी तुम्हाला उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने वाहणाऱ्या नद्या कशा लक्षात ठेवायच्या हे सुद्धा सांगणार आहे। आता आपण भीमा नदीला एका मॅपच्या स्वरूपात पाहणार आहोत। ही पूर्णपणे मी मॅप काढलेला आहे, तुम्हाला समजून सांगतो। भीमा नदीच्या उगमापासून ते इकडे कर्नाटक मध्ये कृष्णा नदीला मिळेपर्यंत एका मॅपच्या स्वरूपात हा काढलेला आहे। एकदा समजून घ्या, इथं आहे भीमा नदीचा उगम, कुठे, भीमाशंकरला। भीमा नदीचा उगम भीमाशंकरला। याच्या थोडस पुढे आला की तुम्हाला चास कमान हे धरण तुम्हाला पाहण्यात येईल। त्याच्या थोडस पुढे आला की इकडून एक नदी भीमा नदीला मिळते, तिचं नाव आहे भामा। ती कुठे मिळते, पिंपळगाव या ठिकाणी तुम्हाला बघ, पिंपळगाव या ठिकाणी भीमा नदीला जाऊन मिळते। त्याच्या थोडस खाली आला की लोणावळ्यापासून एका नदीचा उगम होतो, त्या नदीचं नाव आहे इंद्रायणी। इंद्रायणी नदीचा उगम लोणावळ्यापासून होतो। इंद्रायणी नदीवर दोन धरण आहेत, एक आहे भुसी डॅम आणि दुसरा आहे ठोकरवाडी धरण। हे कुठे येऊन मिळते, तर या इंद्रायणी नदीवरच दोन शहर आहेत किंवा दोन एक संतांचे शहर असं म्हणू शकतो आपण। एक आहे इथे आपण देहू म्हणू शकतो आणि एक इथं आहे आळंदी। देहू आणि आळंदी दोन धार्मिक स्थळ या नदीवर आहेत, इंद्रायणी। या नदीचा उगम, इंद्रायणी नदी भीमा नदीला कुठे मिळते, तर तुळापूर या ठिकाणी मिळते। तुळापूर तर तुम्हाला माहितच असेल, छत्रपती संभाजी महाराजांशी निगडीत असं स्थळ आहे। त्याच्या थोडस खाली गेलात की एका नदीचा उगम होतो, पवना नदी। पवना नदी ही मुळा नदीची उपनदी आहे। पवना नदी मुळा नदीची उपनदी आहे। पवना नदीवर आहे पवना डॅम। ओके, मुळा नदीची उपनदी पवना नदीवर आहे पवना डॅम। मुळा नदीची आणखी एक उपनदी आहे, तिचं नाव आहे आंबी। आंबी नदीवर आहे पानशेत धरण। आणि पानशेत धरणाला ज्याच्यामध्ये जे जलाशय आहे त्याचं नाव आहे तानाजी सागर जलाशय त्या पानशेत धरणामध्ये पाण्यास म्हटलं जातं। त्याच्यानंतर मुळा नदीचीच एक उपनदी म्हणले आहे मुठा नदीवर आहे खडकवासला धरण। आपण बघू शकतो खडकवासला धरण मुठा नदीवर आहे। तसंच पुढे टेमघर एक धरण आहे मुठा नदीवर। आणि मुळा आणि मुठा या दोन्हीच्या संगमावर पुणे हे स्थळ आहे। पुणे आपण म्हणू शकतो, पुणे स्थळ आहे मुळा आणि मुठाच्या संगमावर, पुणे हे स्थळ आहे। या मुळा आणि मुठाचा दोन्हीचा संगम भीमा नदीला कुठं होतं, रांजणगाव, महागणपती मंदिरापाशी रांजणगाव पाशी
मुळामुठा हा भीमा नदीला जाऊन मिळते. तसंच एक महत्वाची नदी एक आहे, हे बघू शकतात तुम्ही, नीरा नदी. नीरा नदीचा उगम शिरगाव पासून होतो. नीरा नदी पुढे जाते, जाऊन इथे वेळवंडी नदी मिळते नीरा नदीला, आणि हिचा संगम भीमा नदीला नीरा नरसिंहपूर याच ठिकाणी भेटतो. नीरा नदीवर देवघर हे धरण आहे. तसंच भोर हिचा उगम, वेळवंडी नदीचा उगम भोर या ठिकाणाहून आहे. त्याच्यावर भाटघर हे धरण आहे. भाटघर हे धरण आहे. तिचा संगम कुठं होतो? नीरा नरसिंहपूरला. तर हे सांगितलेलं आहे. आणि मेन मुख्य आपण बघू शकतात, मुख्य जी भीमा नदी आहे, ही मुख्य भीमा नदी, तिच्या उजनी धरण हे सर्वात मोठं धरण आहे. आणि हे सोलापूर या ठिकाणी आहे. जवळपास 115 TMC या धरणाची कॅपॅसिटी आहे, आपण बघू शकतो. तसं थोडं पुढे गेलात तर सोनबाई या डोंगरातून मान नदी येऊन भीमा नदीला मिळते. एवढी काय महत्वाची नदी नाहीये. तशीच बोरेक नदी आहे. एवढ्या काय महत्वाच्या ह्या दोन नद्या नाही, पण एक आपण त्यांच्या उपनद्या असं बघू शकतो. त्यानंतर वरच्या साईडने बघू शकतो आपण, एक नदी आहे, वेळ नदी आहे. वेळ नदी एक भीमा नदीला मिळते. एवढी काय महत्वाची नाही, पण एक आपण बघू शकतो डाव्या तीराने वेळ नदी एक लक्षात ठेवा. त्यानंतर आहे घोड नदी, त्यानंतर आहे कुकडी नदी, कुकडी आहे. त्यानंतर मीना आहे, ही घोड नदी आहे. घोडच्या दोन उपनद्या आहेत, एक आहे मीना नदी आणि दुसरी आहे कुकडी नदी. तर ह्याच्यातली सर्वात मोठी महत्वाची नदी आहे कुकडी, कारण कुकडीवर दोन धरण आपल्याला बघण्यात येते. पहिलं धरण आहे माणिकडोह धरणाच्या जलाशयाला शहाजी सागर असं म्हणू शकतो आपण. आणि पुढे एक धरण आहे, त्याला येळगाव धरण असं म्हणतात. येळगाव धरण हे मिळू शकतं. त्याच्यानंतर नगरमध्ये हरिश्चंद्र डोंगर मधून उगम पावणारी एक नदी आहे, तिचं नाव आहे सीना नदी. हरिश्चंद्र डोंगर मधून उगम पावणाऱ्या नदीचं नाव आहे सीना नदी. सीना नदी एक भेटते. ही कुंडल या ठिकाणी भीमा नदीस येऊन मिळते. असाच भीमा नदीचा पुढे प्रवाह होत ती कर्नाटक मध्ये कुरुगुडी रायचूर या ठिकाणी कृष्णा नदीस जाऊन मिळते. तर प्रामुख्याने आपण बघू शकतो, भीमाशंकर पासून उगम पावून इकडे कर्नाटक मध्ये कृष्णा नदीच्या उपनदीला रायचूर कुरुगुडीमध्ये जाऊन मिळते. वर जर विचार केला तर वरी आहे, भीमा नदीच्या वर आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. आणि खाली जर विचार केला एकदम खाली, तर आपण म्हणू शकतो खाली आहे शंभू महादेव डोंगररांग. या दोन नद्याच्या फ्लो मध्ये भीमा नदी वाहते. आपण बघू शकता, दोन डोंगराच्या मध्ये आहे हरिश्चंद्र बालाघाट आहे, खाली शंभू महादेव डोंगररांग आहे. याप्रमाणे तुम्ही बघू शकता, इकडे बघू शकतात भीमाशंकरला उगम आहे, ते इथे रायचूर इथे संगम आहे. आणि भीमा ही कृष्णाची प्रामुख्याने मुख्य उपनदी असे आपण म्हणू शकतो. या प्रकारे आपण संपूर्ण भीमा नदी ही एकदम मॅपच्या स्वरूपात तुम्हाला मी दाखवलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला शेअर करू. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला भीमा नदीबद्दल किंवा याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकतात. प्रयत्न करून आम्ही तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.